तुम्हाला समजावं लागेल. तद्वर मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 5 धावा आणि 1 विकेट मात्र आली आहे ती करण वरपेटीच्या नावावर. आणि बॉलिंग साठी मात्र सैफ आलाय. आता फिल्डिंग टीम सुद्धा विचार करते की करण वरपेटी सारखीच मात्र सैफने सेफ गोलंदाजी करावी. स्ट्राइक वरती मात्र आकाश पाटील आणि त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर साहिल चव्हाण वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आला होता. परेश खडकेच्या विकेट नंतर मात्र टीमवर नक्कीच थोडंसं दडपण आलं, पण टीमने विश्वास दाखवला तो साहिल चव्हाण वरती. मैदानात गेल्यानंतर साहिल चव्हाण आतापर्यंत एकही धाव बनवू शकलेला नाहीये, पण स्ट्राइकवर आकाश पाटील आहे सध्या सैफच्या पहिल्या बॉलसाठी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन सैफ. पहिला चेंडू यावेळेला ओव्हर पिच होता लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत पहिला चेंडू अनसेफ. आकाश पाटील पाठवतोय चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आलाय. सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा. पहिलाच बॉल इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. गोलंदाज हक्का बक्का. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम इथे मात्र आकाश पाटीलने केलंय. या षटकारामुळे लाईन लेंथ बिघडेल की अजून मजबूत करतील. बघा या वेळेला लेंथ बदलली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. फुल करायचा प्रयत्न. बॅटची एज आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. जशास तसं तोडीस तोड ठोशास ठोसा उत्तर दिलं इथे मात्र सैफने सुद्धा. तू माझ्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकू शकतो तर दुसऱ्या बॉलवर मी तुझी विकेट पटकावू शकतो, हे प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज सैफने आकाश पाटीलला. तंबूचा रस्ता दाखवलाय. हा दुसरा धक्का लागतोय तो मात्र यावेळेला हर्षांग सुपर किंग्स लीगल इलेव्हन मंदार ताला कामोठे या टीमला लागतोय दुसरा धक्का. सौरभ ढोकल अल्टो मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या बॉलसाठी सैफ निघाला आपल्या बॉलिंग रनवेवरून. पहिला बॉल या वेळेला बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय. मिसटाइमिंग स्ट्रोक आणि स्वतः सैफ मात्र बॉलवर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत आलाय. बॉल अडवतोय, बॉलला फेकतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. सौरभ ढोकल अल्टोच्या या बॅटमधून आलेल्या सिंगल सोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते 2 गडी बाद 12 धावा. आणि आमचे टायगर ग्रुपचे सहकारी सन्माननीय शंकरभाऊ जाधव यांचं मैदानामध्ये शुभागमन झालंय. मी शंकरभाऊ जाधव यांना विनंती करेन आपण कृपया मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक स्वागत. या वेळेला मात्र मिस टाइम. बॉल फसलाय. बॉल आणि बॅट मध्ये कोणतंही कनेक्शन नाही. बॉल सरळ विकेट कीपरकडे. दरम्यानच्या कालावधीमध्ये टायगर ग्रुपचे सदस्य सन्माननीय संतोष भाऊ जाधव यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टायगर ग्रुपचे पदाधिकारी आहेत. हा फुल टॉस मिळाला परंतु फायदा नाही उचलता आला, परंतु विकेटही नाही मिळाली. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकला कव्हरला कोणी नाहीये. 2 धावा अगदी इझिली कंप्लीट होतील.
तल्लख बुद्धीचा वापर इथे मात्र फलंदाजांनी केलाय. जसं त्यांना कळालं सैफ मात्र स्वतः बॉलवर धावलाय, नॉन स्ट्राईकला कव्हरला कोणी नाहीये. एका धावेला दुसऱ्या धावेत रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालाय. साहिल चव्हाण पुन्हा एकदा स्ट्राईकवर. या वेळेला सुद्धा ओरपी चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ विकेट कीपरकडे चाललाय आणि सैफच्या ओव्हरची होती समाप्ती या डॉट बॉल सोबत. ओव्हर नंबर 2चा खेळ पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 2 गडी बाद, धावफलकावरती धावायत 14. पहिली ओव्हर 5 रन 1 विकेट. झिरिक क्रिक वरती सुद्धा आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे जे आमच्या युट्यूब चॅनलद्वारे या ठिकाणी आमच्या स्पर्धेसोबत जुळले गेलेत. अशा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला, आपल्या आवडत्या टीमला सुद्धा काही सपोर्ट करणारे प्रेक्षक आज मैदानाच्या चौबाजूला आहेत. अशा सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमी जनतेचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. करण वरपेटी, पहिला बॉल. या वेळेला चांगला स्ट्रोक, थ्रू दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये खेळणं गरजेचं समजावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. फ्रेश मॅच 5 ओव्हर, दुसरी मॅच 4 ओव्हर. वेळेनुसार मात्र स्पर्धेमध्ये जे नियमांमध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार आयोजकांकडे आहे. चांगला बॉल. या वेळेला पुन्हा एकदा मात्र पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर करत साहिलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग बाईच्या स्वरूपातली 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू. चांगला वेग आहे, चांगली लाईन आहे, चांगला लेंथ वर गोलंदाजी करतोय करण वरपेटी. ते म्हणतात ना की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. ओहो, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन आहे, विविधता आहे गोलंदाजीमध्ये आणि हेच महत्व आहे क्रिकेटला की ज्या वेळेला आपण अशा व्हरायटीपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन करता त्यावेळेला भल्या भल्या फलंदाजांना त्यासमोर झुकावं लागतं. कधी फास्टर वन, कधी स्लोअर वन, कधी ओव्हर पिच चेंडू, कधी यॉर्कर लेंथ बॉल, कधी हाफ ट्रॅकर. या वेळेला लोअर फुल टॉस होता, बॅटची आउटसाइड एज घेतोय. थर्डमॅनला मात्र फिल्डर आहेत. आउटफील्ड स्लो आहे आणि आतापर्यंत जवळपास 30-40 धावा तरी त्या थर्डमॅन आणि फाईन लेग रिझन मध्ये वाचलेत. ते चौकार जे आहेत ते अडले गेलेत, थांबले गेलेत, रोखले गेलेत त्या आउटफील्डमुळे. ज्या ठिकाणी मात्र थोडासा चिखल आहे, काही ठिकाणी थोडं पाणी साचलंय. मगाशी विजय पाटील त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना त्यांच्या नशिबी मात्र तो फिल्डिंगचा प्रयत्न आला आणि खऱ्या अर्थाने तिथे मात्र त्यांना खूप चांगली साथ दिली आउटफील्डने. त्यामुळे जवळपास 20-25 धावा म्हणजे जवळपास 4 ते 5 चौकार जे आहेत ना ते त्या क्षेत्रामध्ये थांबले गेले. चांगला बॉल. यावेळेला पुन्हा शरीरावर जाऊन आदळलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपातली लेगबाईच्या स्वरूपातली धाव संघाच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा झाल्यात 18. या सिंगल सोबत मात्र चांगली गोलंदाजी केली करण वरपेटीने. आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या आणि 2 ओव्हरला करण वरपेटीच्या खात्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यातल्या त्यात मात्र 1 विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकाला कुठेतरी बांधून ठेवले, फलंदाजांना जकडून ठेवले, फलंदाजांच्या पायामध्ये अगदी साखळदंड ठोकले तसं म्हणावं लागेल. कारण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज असताना मात्र तिथे एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये फलंदाजांना. साहिल चव्हाण त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सौरभ ढोकल अल्टो सारख्या फलंदाजाला जकडून ठेवलं. नवीन ओव्हर
पहिलाच बॉल बीमर आणि पहिल्याच बॉलवर बीमरला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. साहिल चव्हाण. पहिलाच बॉल गोलंदाजाने निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाचा हसत हसत स्वीकार केला. प्रतीश मस्कर आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार. चांगला वेग या वेळेला सुद्धा, चांगलं टायमिंग आणि हा बॉल सुद्धा सरळ सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॅक टू बॅक सिक्सर. आणि संघाची धावसंख्या या दोन मोठ्या फटक्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 31 वर. क्रिकेटमध्ये कमबॅक केव्हाही केला जाऊ शकतो. धावा आल्या नाहीत याचं कोणतंही दडपण नाहीये. साहिल चव्हाणला पहिला बॉल बीमर मिळाला, त्याने मात्र त्याचा फायदा उचलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये पहिला षटकार, त्यानंतर फ्री हिटचा बॉल वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर रिझन मध्ये दुसरा षटकार. साहिल आलाय तावात आणि मागचे दोन बॉल पडलेत 12च्या भावात. तेरा रन आलेत मागच्या दोन बॉल मध्ये. एकच बॉल, माफ करा, एकच बॉल, कारण पहिला बॉल नो होता. त्यानंतर फ्री हिटचा बॉल सुद्धा षटकार ठोकलाय साहिलने. यावेळेला यॉर्कर लेंथ, चांगला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय. सरळ दिशेने मात्र लॉंग ऑफच्या दिशेला पाठवला आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. सेन्सिबल क्रिकेट, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रत्येक बॉल काही चौकार षटकार मारावंच लागेल, हे काही कंपल्सरी नाहीये, अनिवार्य नाहीये. काही वेळेला एका दुसऱ्या धाबेवर सुद्धा समाधान मानलं पाहिजे. पुन्हा एकदा यॉर्कर, पण या वेळेला मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये केली आहे चुकी आणि गमावलाय आपला विकेट. सौरभ ढोकल अल्टो या वेळेला मात्र धावचीत होतोय, रनआउट होतोय. खास काही धावा बनवता आल्या नाही तिकडे. मात्र सौरभ ढोकलला अवघ्या 3 धावांवर बाद होऊन माघारी परतलाय. साहिल चव्हाण मधल्यामध्ये मात्र थोडासा आक्रमक झालेला बघायला मिळाला, परंतु मागील बॉलवर जर आपण पाहिलं तर विकेट आली ती सौरभ ढोकलची. न्यू बॅटर विजय पिल्लै मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आतापर्यंत 3 फलंदाज आउट होऊन माघारी परतलेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 32 वरती याचा सध्या स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. विजय पिल्लै, बालाजी या नावाने सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं. काल विजय पिल्लैने रायगड प्रीमियर लीग पारगाव येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर षटकारांची तिकडी पूर्ण केली होती. सलग 3 षटकार मात्र या खेळाडूने ठोकले होते. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मात्र खूप प्रभावी गोलंदाजी करण्यात आली, ती मात्र शिवशंभू 11 या संघाच्या माध्यमातून. 4थं षटक सध्या प्रतीश हाताळतोय. बघूया किती धावांपर्यंत मजल मारली जाईल पहिल्या डावामध्ये. विजय पिल्लै मात्र आता तयार होतोय बॅटिंगसाठी. त्याच्या जोडीला साहिल चव्हाण, बॉलिंग मार्क वरती प्रतीश. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा मात्र हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस, पण या वेळेला प्रॉपर कनेक्शन नाही घडवून आणता आलं विजय पिल्लैला. एक धाव पूर्ण होतीये. 4 बॉल पूर्ण झालेत या षटकातले. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. साहिल चव्हाण चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाला. सुरुवातीला थोडासा शांत आणि संयमी खेळ त्याने केला, परंतु ज्या वेळेला त्याला संधी मिळाली मोठे फटके खेळण्यापासून सुद्धा तो मागे हटला नाही. आपल्या टीमसाठी अगदी चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन. आणखीन एक फुल टॉस, पण यावेळेला लोअर फुल टॉस होता. स्लिपला फिल्डर आहेत
पुन्हा डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु सोपं नाहीये डायरेक्ट हिट मारणं. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. आमचे गुणलेखक आणि माझे सहकारी समालोचक मित्र म्हणून कामगिरी पाहत आहेत ते आपल्याच कोकणातले एक नामवंत समालोचक समीरजी राणे. गतवर्षी सुद्धा समीरजींनी या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली होती. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न, तिथून मात्र एक धाव पूर्ण केली वेगाने. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये साहिल आहेत, पण विजय पिल्लई या ठिकाणी मात्र इंटरेस्टेड नाहीये दुसरी धाव घेण्यामध्ये. स्ट्राईक रोटेट केली आहे, शेवटचा बॉल, एक धाव आली आहे. एकेरी धावेसोबत पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर जवळपास 8.5चा एव्हरेज आहे. 8च्या सरासरीनं 8.5च्या सरासरीनं 35 धावा पहिल्या 4 ओव्हरमध्ये जमवल्यात. आतापर्यंत मागील ओव्हरचा जर आपण विचार केला तर सर्वात महागडी ओव्हर ती म्हणजे 17 धावांची प्रतीशची माफ करा. आता शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी राहिलाय. आज आमचे बरेच मित्र कोकणातून आले आहेत, मालवण कट्टाहून आले आहेत. काल रात्री तुतारी एक्सप्रेस पकडली, सकाळी 4:30ला मुंबईत पनवेलला पोहोचले आणि तिथून मग थोडासा आराम करून थोडासा विश्राम घेऊन मात्र सकाळी बरोबर वेळेवरती मैदानात हजर झाली आमची संपूर्ण आयोजन समिती. गतवर्षी सुद्धा याच मैदानावरती सिंधुदुर्ग चषक हार्दिक स्पोर्ट्सचं आयोजन आपण पार पाडलं होतं. यावर्षी हार्दिक स्पोर्ट्स चषक 2026 एक नवीन पर्व या स्पर्धेचं आपल्या भेटीसाठी आहे. 2 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे आज शनिवार दिनांक 8 आणि उद्या रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 2 दिवसांमध्ये या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलचा समाचार घेण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ फॉर फिल्डर स्ट्रेट इन टू दी बास्केट. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय विजय पिल्लईचा खेळ. बालाजी माघारी परतलाय. मयूर गावण जातोय मैदानाच्या आतमध्ये. अनेक मोठी नावं आहेत आज या मैदानावरती. रोहितच्या पहिल्या बॉलवर लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला फटका फ्लॅट सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता. काल षटकारांची तिकडी पूर्ण केली, परंतु कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. इथे मात्र ताकद पुरेशी नव्हती फटक्यामध्ये. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनं खेळलेला फटका सरळ लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये आणि विजय पिल्लई बालाजी तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. मयूर गावंड मैदानाच्या आतमध्ये. अनेक खेळाडू आज आपण जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग खेळणारे आहेत या मैदानावरती. प्रत्येक टीम मध्ये असे अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी दुसऱ्या बाजूने पर्पल कलर्सचे जे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात त्या टी शर्ट्स वरती रायगड प्रीमियर लीग म्हणजे हे सर्व खेळाडू रायगड प्रीमियर लीग सुद्धा खेळले आहेत. इथे मात्र मयूरच्या बॅटमधून निघालेला हा जमिनी लगतचा फटका थोडंसं फंबल, परंतु एका दावेवर समाधान मानतील. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकादरम्यान बॉलिंग मार्क वरती रोहित. पहिला बॉल विकेट आली, दुसरा बॉल मात्र आपण जर पाहिला तर एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला. तिथून मात्र आता साहिल चव्हाण स्ट्राईकवर येत आहेत. खूप सारी पारितोषिकं खेळाडूंवरती मात्र या ठिकाणी बरसवली जातील. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अगदी पहिल्या मॅचचा जो खेळ आपण पाहिला ना, त्यातून आपण जर पाहिलं तर वैभव परब हा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये असू शकतो, कारण आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेमधल्या सर्वात अधिक कॅच ज्या आहेत त्या यादीमध्ये मात्र वैभव परबचं नाव आहे. आणि या वेळेला मात्र फिल्डर थोडासा विचार करतायत की बॉलवर जाऊ की मागे थांबू. बऱ्याचदा असं डबल माइंड होतात फिल्डर, कारण बॉल जर अडवण्यासाठी पुढे धावून गेलो आणि बॉल पुढे पडून मागे निघून गेला तर चौकार जाऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये बऱ्याचदा खेळाडू मात्र असा विचार करतात की जाऊ दे, एखादी विकेट नाही मिळाली तरी चालेल, पण टीमला, समोरच्या संघाला मात्र धावा द्यायच्या नाहीयेत. कमीत कमी धावांचं षटक कसं हाताळता येईल. आणि पंचांचा निर्णय काय आलाय. बॅटर आउट. साहिल चव्हाण माघारी परततोय. धावचीतच्या स्वरूपात विकेट आली आहे. पहिली धाव पूर्ण केली, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र साहिल चव्हाण बाद घोषित केला गेलाय. सर्व खेळाडू मित्रांना विनंती, आपले सेफ्टी गार्ड जे आहे ते आपण डगआउट मधूनच परिधान करून मैदानामध्ये जायचंय. आपली स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह आहे. कॅमेरामॅन कधीही तुमच्याकडे फोकस करू शकतात, त्यामुळे
आपण सर्वांनी ही काळजी घ्या की आपले जे सेफ्टी गार्ड्स आहे ते जाऊन मैदानात घालू नका, मैदानाच्या बाहेरूनच ते घालून आपण मैदानामध्ये जा. शिवा लंके गेल्या मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम पारनेर. आतापर्यंत 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, म्हणजे अर्धा संघ गारच झालाय, अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतावलाय. चांगली बॉलिंग केली आहे इथे, मात्र शेवटच्या षटका दरम्यान स्लॉग ओव्हरचा जो खेळ असतो तो अधिक धावांचा बऱ्याचदा आपण पाहतो, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत तरी खूप किफायती गोलंदाजी. 2च धावा, 2 फलंदाजांना तंबूच्या दिशेला पाठवलंय. स्लोअर वन डिलिव्हरी या वेळेला मात्र होईल. मयूर गावंड प्लेड ऑन, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागतोय या वेळेला. हर्षांग सुपर किंग, लीगल इगल 11 मंदार ताला कामोठे, हा 6वा धक्का. आणि बॅटिंग साठी मात्र हर्षद तेरवणकर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद तेरवणकर 8व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मयूर गावंड एक मोठं नाव तंबूत परतलंय. चांगली बॉलिंग इथे मात्र पाहायला मिळते ती गोलंदाजाकडून. बॉलिंग मार्क वरती रोहित. झी क्रिक वरती सुद्धा काही प्रेक्षक जे आहेत ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या अशा सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबई कामोठे सेक्टर 20 लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरी हार्दिक स्पोर्ट्सचं आयोजन. आज पहिला दिवस खुल्या गटातील 8 संघ आणि त्यातून रंगत असलेला सामना क्रमांक 2. पहिल्या डावाचा खेळ. हर्षांक सुपर किंग्स लीगल 11 आणि विरोधात शिवशंभो. आणखीन एक डॉट बॉल हर्षद साठी हाताळलाय तर रोहितने. शेवटचा एक बॉल मात्र या डावातला शिल्लक आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर किफायती आहे. 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती होत्या. शेवटचा बॉल आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हे दाखवून दिले. मॅन फ्रॉम राजापूर हर्षद तेरवणकरने बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय मात्र शेवटच्या बॉलवर षटकार आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 43 वर. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. 44 धावांचं आव्हान येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये पार पाडायचंय ते शिवशंभो 11 या संघाला. यानंतर मात्र 2 विजेत्या संघांमधला सामना होईल. म्हणजे पहिल्या मॅचचा विजेता हार्दिक स्पोर्ट्स आणि या चालू असलेल्या सामन्याचा विजेता, या 2 संघांदरम्यान पुढील मॅच खेळवली जाईल. त्यामुळे विनंती हार्दिक स्पोर्ट्स आपण कुठेही जाऊ नका. पहिल्या मॅच दरम्यान जय हनुमान कामोठे संघाला पराभूत केलं आणि हार्दिक स्पोर्ट्स पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. उपांत्यपूर्व फेरी पहिला सामना यानंतर रंगणार आहे आणि त्यानंतर मात्र सेकंड हाफला म्हणजे आजच्या उर्वरित 4 संघांचा खेळ आपण पाहणार आहोत. त्याला सुरुवात होईल. पुढील दोन्ही संघांनी मात्र आपली उपस्थिती मैदानावर आल्यानंतर सर्वप्रथम आयोजकांकडे दाखवायची आहे. उर्वरित 4 संघ त्याच्याकडे सुद्धा आपण थोडंसं लक्ष टाकूया. यानंतर स्मिथ 11 कामोठे आणि प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन नौपाडा या दोन्ही संघांना सूचना आहे. यानंतर विनर विनरची मॅच होणार आहे. तत्पूर्वी आपण मैदानामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम चला या ठिकाणी मात्र आपण विनंती करतोय स्मिथ 11 कामोठे आणि प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन्स नौपाडा दोन्ही टीम आलेल्या असाल तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती व्यासपीठावर दाखवायची आहे. आपला टॉस केला जाणार आहे. स्मिथ 11चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन. आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा आलेले असाल तर टॉस साठी यायला हरकत नाहीये. आयोजकांचं असं म्हणणं आहे की आपण आहे तशा क्रमाने सामने खेळवणार आहोत. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग आणि त्या पाठलागाला जशी सुरुवात होती कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजात मात्र आम्ही नक्कीच थोडासा बदल करू. मी थोड्या वेळासाठी विश्रांती घेईन आणि मायक्रोफोनवर निमंत्रित करेन माझे सहकारी समालोचक मित्र समीरजी राणे यांना. धन्यवाद. ओव्हर टू यू समीरजी.
धन्यवाद रोशन सर. आर्थिक स्पोर्ट चषक 2026 दुसरं पर्व आपण या मैदानावर पाहतोय. आमचे आयोजक पाहायला गेलं तर प्रशांत वारीक, त्यानंतर विठोबा चव्हाण, त्यानंतर वैभव तरडे, रवी दांडेकर. खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी या सर्व आयोजकांनी. चला सलामीची जोडी लवकर मैदानात पाठवा आणि ती हजर देखील झाली आहे. क्षेत्ररक्षक चला आपापल्या जागेवरती आणि दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर आपण समालोचन कक्षात पाठवा आणि वारंवार सूचना केली जाते आणि फलंदाजी करणारा प्रत्येक संघ हा समालोचन कक्षातून जाईल याची आपण सर्व खेळाडू आपण नोंद घ्या. आर्यन नाईक सलामीसाठी दाखल झाले आणि त्यांच्या साथीने सॅम्युअल चौगुले स्वतः कर्णधार आहेत आणि आता स्वतः जबाबदारी देखील आपल्यावरती जास्त घेतली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. मैदानाचा जर विचार करायला गेला, चला मैदानात पाणी टाकायचं आहे, ताबडतोब पाणी देखील टाकून घ्या. ओके ओके ठीक आहे. चला आता आपल्याला निसर्गावरती अवलंबून देखील राहावं लागणार आहे. ज्यावेळी पाऊस होईल आणि त्यावेळीच मैदानात पाणी आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण सूचनेकडे लक्ष द्या. फक्त 30 मिनिटं अवधी आहे आणि गोपाळ काल्याला अजून बराचसा अवधी म्हणजे जवळजवळ 1 महिना बाकी आहे. चला आपण गणपती बाप्पा मोरया केला आहे. गणपती बाप्पाचं नाव घेऊन शुभ सुरुवात केली आहे. प्रमोद भगत प्रतिष्ठान कर्णधार आपण यायचं आहे. प्रमोद भगत प्रतिष्ठान कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्पर्धेचा नियमच आहे चालू सामन्याच्या मध्यान्हामध्ये अर्थातच दुसऱ्या डावातील पहिला चेंडू पडण्या अगोदर नाणेफेक करणं गरजेचं आहे. जर कर्णधार उपस्थित नसेल तर आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तो आपणास मान्य करावा लागेल. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाले. सॅम्युअल आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आर्यन नाईक. सॅम्युअल चौगुले, आर्यन नाईक ISPL. आर्यन नाईककडे जर पाहिलं तर आर्यन देखील रायगड प्रीमियर लीग खेळले आहेत. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर तेवढा मोठा पाठलाग देखील नाही, परंतु शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय ना तो षटकार विजय आणि पराभवाचं अंतर ठरवणारा असेल का? कारण विचार करायला गेले तर या मैदानावर 40-45 धावांचं आव्हान तेवढं मोठं नाही आहे. मैदानाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर डावकुरायताच्या फलंदाजासाठी पोषक अशी खेळपट्टी आहे. सीमारेषा थोडी आखोड आहे डावकुरायताच्या फलंदाजासाठी, परंतु आता सलामीसाठीचे आर्यन आले ते उजव्या हाताचे फलंदाज आहेत. छोटा पॅकेज बडा धमाका असं कायम सातत्याने बोललं जातं, परंतु तोच छोटा पॅकेज आज पुन्हा एकदा बडा धमाका करून दाखवेल का आर्यन? नजरा लागल्यात आर्यनवरती. हर्षद तरबेनकरचा पहिला चेंडू अगदी आगोटप्प्याचा जरूर होता. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, सिंगल आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत 44 धावांच्या पाठलागाला सुरुवात देखील झाली आहे. शेवटच्या चेंडूवर ज्यावेळी पहिल्या डावात षटकार आलाय ना तो षटकार आतापर्यंत जर विचार करायला गेला बहुतांश वेळा तो विजय आणि पराभवाचं अंतर ठरवणारा ठरलाय. परंतु या डावात काय होईल, या सामन्यात काय होईल, नॉकआउटच्या मुकाबले जो पराभूत होणार त्याला मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे तिसऱ्या पर्वाची. स्ट्राईक एंडवरती सॅम्युअल चौगुले. अगोटप्प्या चेंडू शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला चेंडूला धाडले. 1 बाउन्स ओव्हर द रोप होईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि काय क्षेत्ररक्षण केले पा, एफर्ट्स दाखवलेत बालाजीने. एकच धाव ॲड केली जाईल. सांघिक धावफलक 2 धावा. प्रत्येक चेंडू मेरिट प्रमाणे खेळावा लागणार आहे तुम्हाला. प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर जाईल एवढं सोपं आणि साधं क्रिकेट नाही आहे. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल धाव घेणं देखील खूप गरजेचं आहे. थोडंसं रनअपमध्ये अडथळा. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज. आपण पाहतोय पहिले 2 चेंडू सुरेख हाताळलेत हर्षद यांनी.
अवघ्या 2 धाबा खर्च केल्या. धाबांचा बचाव करायचा आहे. तो बचाव करत असताना कल्पकता तुम्हाला दाखवावी लागणार आहे गोलंदाजीतली. स्ट्राईक एंडवरती आर्यन. सुरेख चेंडू, नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हर स्टेपिंग झालंय. मराठी पाऊल पडते पुढे आणि तेच पाऊल आता पुढे पडलंय गोलंदाज हर्षद तेरवणकरचं. चेंडू काय टाकलं होता भन्नाट वेगात. एवढा वेग होता ना, आर्यन देखील बाचकले होते या चेंडूवरती. थेट यष्ट्यांचा वेध घेतला गेला या चेंडूने, परंतु पंचांकडून अगोदरच नो चेंडू देखील घोषित केला गेला होता. यस, अनुभवी आहेत गोलंदाज हर्षद. कारण पाहायला गेलं तर मुंबई इंडियन्स सारख्या संघाला त्यांनी देखील नेट प्रॅक्टिससाठी गोलंदाजीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि तोच अनुभव घेऊन ते आज रबर बॉल क्रिकेटसाठी सज्ज झालेत आपल्या क्रिकेट संघासाठी. स्ट्राईक एंडवरती आर्यन नाईक 2 चेंडू खेळलेत, 1च धाव त्यांच्या खात्यावरती आणि सॅम्युअल 1 चेंडूत 1 धाव. फ्रेडची नामी संधी आर्यन यांना असणार आहे. आता कुठेतरी विचार करावा लागणार आहे गोलंदाज हर्षद यांना. महत्त्वपूर्ण गडी होते आर्यन. फ्रेडचा चेंडू, परंतु या चेंडूवर देखील खूप वेग होता. हर्षदच्या जर ध्येयष्टीचा विचार केला ना तर खांद्याचा मजबूत वापर करून गोलंदाजी करतायत. वेग आहे या गोलंदाजाजवळ, वेगासोबत अचूकता आहे आणि कल्पकता देखील पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप गरजेचं आहे आणि व्हेरिएशन दाखवावं देखील लागणार आहे. सुरेख फटका, रिव्हर्स स्वीपचा एक देखना फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. टाळ्यांचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण मैदानात आपण पाहतोय अल्टो याचा. प्रत्येक खेळाडू आपलं 100% योगदान देत आहेत मैदानात, परंतु आर्यनचा फटका देखील तेवढाच चांगला होता. थोडी ताकद कमी होती या फटक्यामध्ये. सिंगल ॲड केली गेली आणि सांघिक धावपल्ल्या 4 चेंडूंच्या अखेरीस 4 धाबा. षटक क्रमांक 1चा खेळ चालू आहे. मैदानावर प्रगतीपथावरती आहे. 44चा पाठलाग मैदानात चालू आहे आणि एका बाजूने 43 धाबांचा बचाव चालू आहे. अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्या चेंडू, सन्मान देत अगदी पाहिले तर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न. सिंगल, 1च धाव. यष्टीरक्षक पोचले चेंडूवरती. 1 धाव ॲड केली जाते. 5 चेंडू अखेरीस 5 धावा. किफायतशीर गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी मैदानात. 30 चेंडू 44चा पाठलाग आहे. वरच्या ज्या 14 धावा आहेत त्या 14 धावांचा डिफरन्स बनवण्यासाठी आम्ही त्या फलंदाजांना डोकेदुखी ठरणार, हा इरादा स्पष्ट करणारी गोलंदाजी हर्षद तेरवणकरची. आर्यन अगदी थोडासा दूर राहून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल देखील आली नाही आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता सांघिक धावफलक. पहिल्या षटकाच्या अखेरीस 44 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 5 धावा धावफलकावरती. समीकरण आता मात्र पाहायला गेलं तर 24 चेंडू 39 धावांची गरज. 24ला 39 बनवायची आहेत. सॅम्युअल आता स्ट्राईकला असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आर्यन नाईक 5 चेंडू खेळलेत, अवघ्या 2 धावा आणि सॅम्युअल 2 चेंडू खेळत 2 धावा. याचा प्रदीप भगत प्रतिष्ठान कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी पोहोचायचं याची आपण नोंद घ्या. संपूर्ण स्पर्धा आपण जे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सर्वदूर पसरवण्याचं काम करते आणि विचार करायला गेलं तर सुरेख असे कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. सुंदर अशी क्लिअरिटी आणि संपूर्ण क्षणचित्र टिपण्याचं कार्य ही संपूर्ण जे क्रिकची टीम करते. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद. एक चांगलं उपक्रम ते देखील राबवत आहेत या स्पर्धेमध्ये. सर्व खेळाडूंचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संपूर्ण आमची लाईव्हची टीम करते. अगदी लाईव्हवाल्यांचा जर विचार करायला गेला तर संपूर्ण आयोजक देखील येण्यापूर्वी ते मैदानावरती हजर असतात आणि संपूर्ण आयोजन कमिटी घरी पोचली तरी देखील आमचे लाईव्हवाले मैदानातच असतात. गोलंदाज यावेळी मात्र खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला विरकावले. चेंडूला डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक पोचले चेंडूवरती. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. 1च धाव. राजगावन आले षटक क्रमांक 2 साठी. पहिले षटक हर्षद यांनी हाताळलं, दुसरा आता राजगावन. षटक क्रमांक 2 साठी राजगावंड. यावेळी मात्र सुरेख फटका. इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट मैदानात. जबरदस्त फटका खेळला गेलाय.
चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. काय फटका खेळलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जबरदस्त क्वालिटी शॉट मैदानात पाहायला मिळाला. स्वतःला झोकून दिलं, चेंडूवरती पोचलेत आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. 4 धावा. याचा आर्यन अंडर 19 19 वर्षापेक्षाही कमी वय आहे आर्यनचं आणि काय स्पर्धा खेळतोय. ISPL सारखी आपली एक मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव देखील आहे आर्यनजवळ. यावेळी मात्र सुरेख फटका, अजून एक बॅटच्या अगदी टो एरियाला लागलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी चाहत्या प्रेक्षक वर्गात धाडलाय. डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. एक चांगला चेंडू अपेक्षित होता परंतु त्याऐवजी एक चांगला मोठा फटका पाहायला मिळालाय आर्यन नाईक यांच्या बॅटमधून, जो आर्यनने संयम दाखवला आणि त्या संयमातून आता विस्फोटकता पसंत केली आहे. आक्रमण चढवायला लागलेत गोलंदाजावरती. 16 धावा. हर्षद तेरवणकर काहीसा अनुभव राज यांना दिलाय हर्षद यांनी. बॅटची लिडिंग एज आणि थर्डमॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी पाहिले तर आउटफील्ड खूप स्लो आहे आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वारंवार होतोय. अगदी सातत्याने रोशन सर देखील सांगतायत. आधी यावेळी जर पाहायला गेलं सर, डीप पॉईंटपासून डीप स्क्वेअर लेगच्या मागचं जे क्षेत्र आहे, यष्ट्यांच्या मागे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र तसं पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी फायद्याचं ठरलंय आतापर्यंत सकाळपासून. 4 चेंडू झाले. 4 चेंडूत विचार करायला गेलं तर 12 धावा खर्च केलेत गोलंदाज राज गवंड यांनी. चांगला चेंडू सॅम्युएलने खेळून देखील काढलाय. अगदी पाहिलं तर पॉईंट रिझनमध्ये चेंडूचा प्रवास सिंगल ॲड केली जाईल. एका धाब्याने धावफलकावरती बदल. 44चा पाठलाग करत असताना संघ एक धावफलक 18. सलामीची गरज होती, चांगल्या सलामीची. करंट रन रेट पाहिलं तर 9.82 पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आता कमी होऊ लागलं आहे, 8.21. परंतु हर्षद तेरवणकर यांनी जो अनुभव दिला, जो कानमंत्र दिला, त्याचा पुरेपूर वापर देखील केला गेला. यावेळी मात्र अल्टीपल्टी स्विच इट, चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षक वर्गात अजून एक मोठा आघात केलाय आर्यनने. चेंडू मात्र फरार होतोय 6 धावांसाठी आणि षटकाराने सांघिक धावफलकावरती घाऊक झालेला बदल पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावर. आर्यन नाईक जबरदस्त फटकेबाजी मैदानात. 9 चेंडूत 19 धावा, 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि सॅम्युएल त्याला चांगली साथ देत आहेत. 4 चेंडू 4 धावा असा त्यांचा खेळ राहिलाय. 44 धावांचा पाठलाग. धावांचा पाठलाग. 18ला 20 बनवायचे आहेत. समीकरण आता थोडंसं शिवशंभो 11 क्रिकेट संघासाठी माफक होत चाललंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटक 12ची सरासरी आपण पाहतोय. चला सामना थोडा फास्ट घेऊया. नवीन गोलंदाजीत पाहायला गेलं तर तसा कोणताही बदल नाही आहे. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तेच गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतात. हर्षद तेरवणकर किफायतशीर षटक हाताळलं होतं. अवघ्या 5च धावा फक्त त्यांनी खर्च केल्या. कठीणात कठीण असे प्रश्न उपस्थित केले गेले. समर्पक अशी उत्तर फलंदाजांनी दिली नव्हती त्या षटकात, परंतु आता हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. एक निर्णायक षटक घेऊन पुन्हा एकदा हर्षद. स्ट्राईकला सॅम्युएल. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज घेत चेंडू फाईन लेग क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावफलकावरती बदल. 26 वरती पोहोचलाय धावफलक. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आर्यनने कमालीचा खेळ मैदानावर साकार केलाय आतापर्यंत. सॅम्युएल देखील चांगले खेळतायत. एक चांगली भागीदारी, जो फ्लाइंग स्टार्ट हवा होता तो फ्लाइंग स्टार्ट आपल्या शिवशंभो 11 क्रिकेट संघाला मिळवून दिला या 2 फलंदाजांनी. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दाखवली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने टोलावले चेंडूला. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. थेट फेक देखील झाली आहे. सिंगल ॲड केली जाते. 27 धावा. 16 चेंडू 17 धावांची गरज.
स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज आर्यन नाईक. यस, शिवशंभो 11 क्रिकेट संघ गतवर्षीचा विचार करायला गेला तर रनरअप राहिलेत. यावर्षी त्यांचं देखील स्वप्न आहे विजेता ट्रॉफीसोबत फोटो काढायचे आहेत. अगदी वाजत गाजत आपल्या घरापर्यंत ट्रॉफी घेऊन जायची, आपल्या संघ मालकांना खुश करायचं आहे. वा, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं, हे खूप महत्त्वाचं आहे. येणारी धाव घेता आली पाहिजे तरच धावांचा पाठलाग सक्सेस होत असतो. एक दोन्ही बलाढ्य संघ, ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. हे बॅटल पाहण्याजोगं असणार आहे. सरस आणि ही सरशी अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाणार आहे. संघिक धावफलक 3 चेंडू अखेरीस 29 धावा. आर्यन आतापर्यंत विचार करायला गेलं 22 धावा आर्यनच्या बॅटमधून. यावेळी मात्र बॅकफूट पंच मैदानात जागा बनवली आणि त्यानंतर फटका खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बालाजी चेंडूवर ताबा मिळवून फेक करतील. एक धाव ॲड केली जाते आणि एका धावेने सांघिक धावफलक 30 धावा. धावा धावफलकावरती 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्राईक हेडवरती सॅम्युएल चौगुले. क्षेत्ररक्षणात मात्र वारंवार बदल, एक विकेटची गरज आहे लीगल 11 कामोटे क्रिकेट संघाला. अनेक धुरंधर खेळाडू आजच्या दिवसात आणि उद्याच्या दिवसात देखील आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहेत. चांगला चेंडू वेगात टाकला, सबमरीन डिलिव्हरी, उसळी बिलकुल नव्हती या चेंडूला. जी अपेक्षा केली होती फलंदाज सॅम्युएल यांनी, त्या अपेक्षेला मात्र पुरतं पाणी फेरणारा हा चेंडू हाताळला गेलाय. 5 चेंडू हाताळलेत, सांघिक धावफलक स्थिरावले 30 वरती. शेवटचा चेंडू बाकी आहे, षटक क्रमांक 3 ची सांगता करणारा. 13 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाज हर्षद. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटला, चेंडूला अगदी भिरकावून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि या 4 धावांनी सांघिक धावफलकावरती बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 34 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे शिवशंभो 11 क्रिकेट संघाला. काहीतरी जादूमय करिश्मा करावा लागणार आहे आता गोलंदाजी करणाऱ्या इगल 11 कामोटे क्रिकेट संघाला. जमेची बाजू कोणती आहे शिवशंभो 11 क्रिकेट संघाची, तर आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही आहे. चांगली सलामी, चांगला फ्लाइंग स्टार्ट आपल्या क्रिकेट संघाला मिळवून दिलाय. गोलंदाज सौरभ. अल्टो नावाने प्रसिद्ध गोलंदाज सौरभ सज्ज झालेत आणि सौरभचा पहिला चेंडू बॅटच्या अगदी खालच्या एरियाला, अर्थातच स्टो एरियाला लागलाय. सिंगल कंप्लीट झाले, परफेक्ट मिडल झालं नाही आहे, परंतु हर्षदकडून झाली चूक आणि त्याचा फायदा शिवशंभो 11च्या दोन्ही फलंदाजांनी उठवलाय. काय ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. आर्यन नाईक आणि सॅम्युएल चौगुले एक चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट मैदानावर खेळतायत. आडव्या बॅटने टोलावलंय, अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडूला प्रोटेक्शन देखील प्रोटेक्ट केलं गेलंय. एकच धाव आणि एका धावेने सांघिक धावफलकावरती देखील बदल. 37 धावा. 10ला 7 बनवायचे आहेत. चांगला चेंडू वेगात टाकला, चेंडू आडव्या बॅटने फक्त दिशा दाखवायची होती सॅम्युएल यांना, परंतु ते शक्य झालं नाही आहे. निर्धाव चेंडू, बऱ्याच वेळानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक निर्धाव चेंडू आलाय. यावेळी बॅटची एज आणि विकेट आली आहे. ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता शांत केली गेली आहे. विकेट आली आहे. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या धावांचा पाठलाग करत असताना शिवशंभो 11 क्रिकेट संघाला. एक गडी बाद 37 असं धावफलक आपण पाहतोय. मयूर गावन सुरेख यष्टीरक्षण, यष्ट्यांच्या मागे नवीन फलंदाज मैदानावरती. चला फलंदाज जरा लवकर पोचा, फास्ट पोचा मैदानात. नवीन फलंदाज निसार. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे.
दोन्ही संघांपैकी कोणता संघ विजयी होईल ते सांगणं अजूनही सोपं आणि सहज नाही आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. निसार 8 चेंडू 7 धावांची गरज, 1 गडी बाद 37. चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी सौरभ यांची. खोलवर टप्प्यात चेंडू कोदून काढण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू निर्धावाला. या षटकात धावा बनायला हव्या होत्या, त्या धावा मात्र शांत केल्या गेल्यात, क्षमवल्या गेल्यात. डॉट बॉल आलाय आता. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज, 7ला 7 बनवायची आहेत. हा चेंडू निर्धावाला ना तर मॅच अजून बनणार आहे. सुरेख फटका, बॅकफूट पंच मैदानात. अजून एक चेंडूवरती मोठा आघात केलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. 4 धावा जागा बनवली आणि त्यानंतर फटका खेळलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय रूम बनवली आणि त्यानंतर धूम देखील मचवली आहे फलंदाज निसारने. या षटकात 7 धावा खर्च केल्या, 1 गडी देखील बाद केलाय. आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे शिवशंभू 11 क्रिकेट संघाला. कंपल्सरी चेस ही नियमावली आणि त्या नियमावलीला अनुसरून तुम्हाला 6 चेंडू 3 धावा बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाज झालेत बालाजी. विजय पिल्लाई. विजय पिल्लाई, बालाजी षटक क्रमांक 5 साठी. हळूहळू आता आतुरता पावसाची देखील लागली आहे. वातावरण तर पावसाचं बनलंय, ढग येऊ लागलेत, परंतु पाऊस बरसणं गरजेचं आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, ते पावसातलं पाण्यातलं क्रिकेट सर्व प्रेक्षकांना आणि आमच्या खेळाडूंना देखील ते पाण्यातलं क्रिकेट खेळायचं आहे. या 2 खेळाडूंचा विचार केला ना तर रायगड प्रीमियर लीगमध्ये दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळले आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात आणि एका मोठ्या फटक्याने विजयावरती शिक्कामोर्तब करतोय शिवशंभो 11 क्रिकेट संघ. लीगल 11 कामोटे क्रिकेट संघ, आपण एक चांगला संघ या स्पर्धेत दाखल केलात. आमच्या आयोजनासाठी तुम्ही एक हातभार लावलात, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपले लाख लाख धन्यवाद व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.